परवा दिवशी मी व्हिडिओ काढला होता, शेतकऱ्यांची कामं मी बंद करणार, सर्व पक्षाचे पदाधिकारी जसे करतात तसे मी करणार असा मी व्हिडिओ काढून टाकला होता। त्याच्यामुळे मला कर्जत तालुक्यातून अहमदनगर जिल्ह्यामधून भरपूर फोन आले, काका तुम्ही काम बंद करू नका, तुम्ही तुमच्याशिवाय शेतकऱ्याची कामं होत नाहीत। त्याच्यामुळे मी कालच निर्णय घेतला आहे, मी इथून पुढे शेतकऱ्यांची एवढी कामं करणार आहे। मी सर्व परपंच सोडून दिला आहे, सगळ्यांना माहित आहे। मला काय रुपयाची कोणाची आशा नाही, मी कोणाकडून पैसे घेत नाही, मला पैसे आशा नाही। त्याच्यामुळे मी पंचायत समितीला किंवा जिल्हा परिषदला निवडणुकीला उभा राहायचा निर्णय घेतला आहे, असं जनतेचं मत आहे। जनते मला सारखं फोन करीत आहे, काका तुम्ही उभा राहा, खर्च आम्ही करतो, असं जनतेचं मत आहे। त्याच्यामुळे मी निर्णय घेतला आहे आणि जी गावं माझ्या मतदारसंघात येतील त्या गावामध्ये इथून मागं कोणी केलं नाही, इथून पुढे कोणी केलं नाही, असं मी काम करून दाखवणार आहे। मी दर 8 दिवसाला प्रत्येक गावात वेगवेगळ्या मीटिंग घेणार, सर्व गावाच्या समस्या जाणून घेणार, तिथूनच त्या अधिकाऱ्याला फोन करणार, या शेतकऱ्याचं काम का होत नाही, माझा तुम्ही त्या तपासा, मी किती बी काम करतो। त्याच्यामुळे मी आमचे दैवत राम शिंदे साहेब यांना मी विनंती करतो, मला तुम्ही जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती तिकीट द्या, मी 100% निवडून येणार आहे। तसा आपला इतिहास आहे। राम शिंदे साहेबांना व खासदार सुजय विखे पाटील यांना दैवत म्हणायचं एकच कारण आहे, राष्ट्रवादीने माझा परपंच उद्ध्वस्त केला होता। मागच्या 2 वर्षामध्ये माझ्या मुलाची नोकरी घालवली होती, मी टेन्शनमध्ये होतो, मला अक्षरशः आत्महत्या करायची पाळी आली होती, इतकी माझी हाल झाली। पण आमचे दैवत राम शिंदे साहेब, खासदार सुजय विखे पाटील यांनी माझ्या मुलाला परत नोकरी लावून माझा परपंच सुरळीत केला आहे। त्याच्यामुळे मी एवढी लोकांची परत कामं करू शकलो, अजून केली आहेत, अजून करणार आहे। आणि आमचे खासदार साहेब यांनी मी फोन केल्यानंतर त्यांच्या विरोध गाठामध्ये कितीतरी पेशंटला सहकार्य केले आहे त्यांच्या दवाखान्यामध्ये। त्याच्यामुळे मी पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदला उभा राहायचा निर्णय घेतला आहे आणि मला तिकीट सुद्धा मिळणार आहे। आता मी सांगितलं, माझ्या मतदारसंघात जेवढी गावं येतील त्या गावात इथून मागं कुणी केलं नाही, इथून पुढे करणार नाही, असं मी करून दाखवणार। आणि बाकीच्या सर्व तालुक्यामध्ये सुद्धा मीच काम करणार, ही सर्व पाहून सगळं गाव बघणार आणि अहमदनगर जिल्हा, कर्जत, दक्षिण सर्व तालुक्यात फिरून ती सुद्धा कामं करणार। माझ्या मागं परपंच नाही, मला पैसे खायचे आशा नाही। त्याच्यामुळे मी नुसतं हिरपळ कुठं कोणत्या गावात जाऊन कुठं जाऊन कोणत्या ऑफिसवर नुसतं लोकांचे काम करून देतो, असं मी आमचे दैवत राम शिंदे साहेब आणि खासदार सुजय विखे पाटील यांना मी विनंती करतो। तुमच्या दोघांच्या सहकार्यामुळे मी एवढी आजपर्यंत शेतकऱ्यांची गोरगरिबांची कामं करू शकलो आणि तुमच्या दोघांचे मला इथून पुढे असे सहकार्य राहू द्या, म्हणजे सर्व जनतेची कामं होतील आणि जनता ही तुमच्या खुश आहे, असं मी आमच्या नेत्यांना सांगतो। आमचे दैवत आहेत, सत्यमेव जयते, रामकृष्ण हरी।